तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळचे वाजलेत 7. आपण पोहोचलोत विंचूर मार्केटला बरं का. तर गाडी लावली तर विंचूर मार्केटमध्ये आणि सकाळी सकाळ सोमवार असल्यामुळे गर्दी खूप आहे गाड्यांची बरं का मार्केटला इथं. तर आता निलाव वगैरे होईल आपल्याला दाखवलं. थंडी पण खूप आहे. आजचं मार्केट काय जातं काय तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवलंच मित्रांनो. सकाळी सकाळी आपण नाही का म्हणजे जवळपास घरून 5 वाजता घरून निघालो होतो. काल रात्री आपण 12:30 वाजता आपण खालती वावरातले जे कांदे आपण कागदावरती गोळा करून ठेवले ते भरून ठेवले आणि सकाळी 4:30 वाजता आपण राहिलेले कॅरेट जे होते ते गाडीत पलटी मारून घेतली. गाडी रात्री भरून घेतली, सकाळी सकाळी भरून घेतली आणि आपण 5 वाजता आपण घरून निघालो मित्रांनो. तर इथं येतं 7 वाजले, 2 तास लागले जवळपास. म्हणजे 7ला आत्ता 7 वाजले तर आपण आलो जवळपास म्हणजे ते 6:45 इथं पोहोचलो आपण मार्केटमध्ये बरं का. तर त्या अनुषंगाने आता निलाव होईल. थंडी पण खूप आहे, गाडीत बसलो आपण. झोप पण काय झाली नाही, तर झोप वगैरे मारू. निलाव 8 वाजता चालू होतो. तर निलाव काय जातो काय दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला करू आजच्या दिवसाला सुरुवात आपली. सागरची गाडी आणली आपण. सागरची गाडी चालू आहे. भाऊला आपल्याला त्यांनी जागा दिली. पहिल्या हारीला जागा भेटून गेली पुढंच. तर त्याच्यामुळे लवकर निलाव होऊन जाईल आपला वरती. लाला आपण ज्यांना आम्ही प्रेमानं लाला म्हणतो, भाऊला नाव त्याचं, त्याला आम्ही प्रेमानं लाला म्हणतो. त्याने जागा दिली आपल्याला. तर लवकर निलाव झाला की काय भाव होता दाखवतो तुम्हाला. गाडी पंचर राहिली का लाला मग रे? हवा कमी मोटर राहिली, हवा कमी मोटर राहिली, बदलून घेतो मग. हे चांगलं आहे पण. चला की पाटापाट बिल का बदलू. मित्रांनो, आपला माल रात्री आपण सगळं पाठी आपण सारे कॅरेट पलटी मारली त्याच्यामध्ये. डिझेल डबा आणला तर कागद घेऊन आला. पाऊस वातावरण थोडंसं आता संपूर्ण हळूहळू गर्दी व्हायला लागली मार्केटमध्ये. सूर्यवरती आला थोडं थंडीचं प्रमाण पण कमी व्हायला लागलं बरं. निलाव सुरुवात झाली. आता फाळकं पाडून घेऊ आपल्यावर गाडीचं. बाकी हळूहळू पुढचे खार झाले. 2800 रुपये हायस्ट ट्रॅक्टर गेला आहे आपला. काय निलाव होतो दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आपली गाडी खाली झाली. पावती बनवून घेऊन आता मार्केटमध्ये जाऊन पेमेंटची पावती घ्यायची. सागर हातपाय धुवून राहिले. मार्केटला आले म्हणजे ना धुळीना खूप जाम होतं माणूस एकट्यावर का. तर त्यामुळे ना मी हातपाय धुतले. आता सागर हातपाय धुतलेच होतो. मग आपण गाडी साईडला लावली गाड्यावरती. तर मग तिथून मार्केटमध्ये जाऊ. आता किती वाजले आता सध्या? आता ते 10:15 आणि पावती भेटणार आपल्याला 12 वाजता. 12 वाजेपर्यंत आपल्याला वाट पाहत बसता लागणार आहे. थांबू तोपर्यंत नाश्ता पाणी करू. काही खाल्लं नाही आणि 12 वाजेची वाट पाहू. बरं, रस्ता वाटा घेतला खाऊ आणि मग पावतीची वाट बघू. विंचूर मार्केटचा एकच प्रॉब्लेम, इथं कांदे भरणारे आणि पावतीसाठी खूप वेळ लागतो बरं का. पहिल्या हारी इथं निलाव होऊन खूप उशीर झाला आहे. अजून पण भरणं झालेलं नाही बरं. ते आपले कसं आपण आपल्या हातानं भरले होते त्यामुळं आपलं होऊन गेलं, भागून गेलं. आता वारले तर बस 12:15 झाले. पण पट्टीला काय आले नाही मात्र. पट्टी आले, पट्टी करून जाऊ आपण पुढं. आपल्याला ड्रीप आणि खादीची वाणे घ्यायचे तर ते घेऊन टोकतात आता. सागर मॅन झोपला गाडीत आणि ब्लॅक फ्लेम बसवली गाडीला. आतमध्ये काही दिसत नाही. मित्रांनो, आपला ड्रीप घ्यायचा. ड्रीप घेतला आपण. डिझेल घ्यायचं आपल्याला. डिझेल आहे, खादीच्या कोण्या घ्यायचे ते पण आता एवढ्यातून घेऊन टाकू आता वाटतं. चालायचं, चला जाऊ घराकडे आज. आपलं ड्रीप आणते. आपल्याला खाद्याची गोण्या घ्यायचे तर गोण्या पण म्हणतो यांच्याकडनं. काल एजन्सीमधून आलो इकडं. बिल बनवलं आपण. गोण्या घेऊ एकदा. डिझेल पण घ्यायचं होतं त्याचं. डिझेल पण घेऊन टाकू. काल एजन्सीकडे यांच्याकडे डिझेल पण. तर डिझेल घेऊन टाकू आणि जाऊ घराकडे. सागर काय खादीची गोण्या टाकतोय तो आला तोपर्यंत. आला तो पण आला बरं. बाहेर आला तो. डिझेल टाकू जाऊ घराकडे. मित्रांनो, फायनली पोहोचलो आपण घरी बरं का. आता
साखर बोल फार थकून गेली आणि बिगर आंघोळीची आली साखर बरं का. चला गाडीचं सामान सारं खाली उतरू. साईज टाकू रे, साईज गाडी वाटलं साईज टाकू आपण गोण्या खालीच गोण्या राहतील साईज तरी बसला वाटलं साईज टाकू. सागर बोलतोय का होता तुम्हीच ऐकलं सागर होतं घरी तकडून नाही म्हणतो डायरेक्ट. ठीक चला बाकी सामान सारं साईज खाली करू आणि मग जेवण करू बरं का. कारण की नाही का भूक नाही लागली होतं ना, जेवण वगैरे काही केलं नाही. फक्त काय ते रस्ता वडा खाल्ला त्याच्यावरती जास्त काही जेवण केलं नव्हतं आपण. तर सामान खाली करून जेवण करू आपण एकदा. सारा सामान करून खाली करून सागर चालला त्याच्या घरी. तर आपण जेवण वगैरे करू, कांदे भरायला बिलकुल. अक्कांत्याने ना जवळपास 20-22 कॅरेट भरून ठेवले. ऊन खूप कडक पडलं आहे त्यामुळे काय केलं आपण सर्व कॅरेट झाकून ठेवले आणि खालचे जे कांदे ना त्याच्यावर कागद टाकून ठेवला जेणेकरून उन्हानं का उन्हाची चटक पडून जास्त कांदे खराब होणार नाही त्या हिशोबानं. आता घरी तर जेवण वगैरे करू आणि परत मग कांदे भरायला येऊ आपण इकडे वरात. मित्रांनो आपला मोबाईलची स्विच ऑफ होऊन गेला, चार्जिंग उतरून गेली ती. मग आपण खालती वावरात गेलो, कांदे वगैरे भरले पूर्ण आणि ट्रॉली लोड करून कॅरेटची घरी मागवलं आपले. तर आता संध्याकाळी सागरला सांगितलं की आपण गाडी घेऊन उद्या सकाळी जायचं, कुठं जायचं आहे नक्की डिक्लेअर नाही केलं आपण. तर उद्या म्हणजे संध्याकाळी सारे मंडळ घरी आलं मग आपण सांगू. आपण आता आणलेलं मटेरियल सारं बरं काय आपलं ड्रीप प्रगत किसानचं ड्रीप आणलं 16 mm. आपल्याला जे खाली आपला कांद्याचा वावर आहे ते डिस्टन्स थोडंसं किती 50-60 फुट डिस्टन्स आहे आणि अर्धा फुटावरती आपण ड्रीप घेतलं पाणी. म्हणजे जे ड्रिपर जे आहे पाणी गाळायचं तर ते अर्धा फुटावरती पाणी गाळणार आहे. त्या हिशोबाने आपण घेतलं, उन्हाळ्याच्या हिशोबाने आपण ते ड्रीप घेतलं कारण का पाणी लवकर भिजलं पाहिजे या अनुषंगाने आपण ते ड्रीप घेतलं. तर संध्याकाळची वेळ झाली, आपण जवळपास संपूर्ण जवळपास 45 कॅरेट कांदे भरते. तर त्यापैकी 20 कॅरेट अक्कांताने भरले ते, बाकी 20 बाहेर जाकेत आपण संपूर्ण भरून आणले, लोड करून ठेवले इकडे. आता अंधार पडायला लागला, घरचा घरी आलो गाईच्या चारा पाण्याची वैरण करून घेतली आपण मस्त. तर गाई निवांत आता खाता पिता दिवस मावळती का मावळते दिवस सोबत. मित्रांनो ह्या व्हिडिओला थांबवायची वेळ झाली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नसेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा.